यहाँ हम शिवा को गिरफ्तार करने ही वाले थे, बस कुछ और दिन मिल जाते। हाथ आया मौका छोड़ना ही पड़ेगा। ऐसी कौन सी आग लगी थी बीजापुर में? वहाँ कोई दूसरा सरदार नहीं था। शिवा हाथ आता तो बड़ा नाम होता आपका हिंदुस्तान में। पर हुजूर, इस पर भी गौर फरमाइए, अगर हाथ आई बाजी छोड़कर आप बीजापुर बचाने में कामयाब होते हैं तो आपका दुगना नाम होगा और सबको ये पता चल जाएगा कि सल्तनत में आपसे बड़ा सूरमा कोई है ही नहीं। इकलौते सरदार सल्तनत के हैं जो कि हत्यार भी है और मसीहा भी। एक काम कर दे, मैं आधी फौज लेकर बीजापुर चला जाता हूँ, वहां का बंदोबस्त करके यहाँ वापस आ जाता हूँ। तब तक तुम हमले जारी रखना, शिवा यहाँ से निकल न पाए बस। जरूर इसमें वक्त बहुत लगेगा। हो सकता है आप उधर नेतोजी से लड़ते लड़ते आपकी फौज कम पड़ जाए और इधर शिवा आधी फौज को हराकर भाग निकले। हुजूर, मामला पेचीदा है। तो क्या करूं? बख्श तू शिवा की जान। हुक्म है तो अमल तो करना ही होगा। हम सियासत के कोई बादशाह तो नहीं है। ठीक है, फिर देर किस बात? कह दो सबको कि अपना सामान बांध लो और निकल चलो यहाँ से। चलो बीजापुर। नहीं नहीं सर सेनापति, घाव बहुत गहरा है, आपको आराम की सख्त जरूरत है। मैं आपको जबान देता हूँ, हम मैदान नहीं छोड़ेंगे। सरदार एक डाव आहे का? नाही, या असल्या घावानं स्वराज्याचा हा सरसेनापती मैदान सोडणार नाही। अरे मेरी बात तो सुनिए। अरे माझ्या वागा, बोलण्या ऐकण्याची येळ नाही ही। ए माझ्या रणमर्दांनो, तिकडे पन्हाळ्याला आपल्या राजाला घेरलंय, दिस नाही की रात नाही। तोफांनी जाळत्यात पन्हाळ्याला आणि आपण बीजापूरला मोकळा सोडायचा नहीं। लेकिन आपका बदन लहू से सना हुआ है। ये बघू नका, ये बघा, माझ्या मागे राजांचं पाठबळ आहे आणि डोक्यावर आई भवानीचा हात। कोण रोखणार आहे आम्हाला? चला उठा, उजवा जखमी झाला असेल तर डाव्या हाताने लढा। छातीच्या चिंध्या चिंध्या झाल्या असतील तर बेदरकार काळजाने लढा। आज आपल्या रक्ताचा सडा पडला तरी चालेल, पण लाखोंच्या जीवांचा पोशिंदा वाचलाच पाहिजे। चला म्हणा, हर 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 उठो बादशाह, ये सोने का वक्त है। क्या चाहिए आपको? और इस वक्त? हमारा खलीता। कौन सा खलीता? अब याद आया? कौन से खलीते के बारे में बात कर रही हैं? हमें नहीं पता। वही खलीता जो अंकुश खान से तुमने पढ़ने के लिए लिया था, वही खलीता जो हमने सिद्दी जौहर के लिए भेजा था। बताओ कहाँ है वो खलीता, वरना काट डालूंगी। हमने तो वो बस पढ़ने के लिए लिया था और हमने वो तुरंत भेज दिया। अच्छा, किसके हाथों? वो हमें याद नहीं, पर आप उस खलीते के पीछे क्यों पड़ी हैं? क्योंकि वो खलीता यहाँ से कभी रवाना हुआ ही नहीं। हमारे कामों में दखल अंदाजी करना हमें बिल्कुल पसंद नहीं, बल्कि हमें ये भी पता है अंकुश खान से वो खलीता तुमने पढ़ने के लिए लिया, फाड़ कर जला डाला। लेकिन आपको ये सब किसने बताया? बड़ी साहिबा है हम, पूरी सल्तनत चलाते हैं। अब्दुल,
अली, अभी तुम बहुत छोटे हो। बताओ ऐसा क्यों किया, वरना खाट डालूंगी। सिद्धि को तो यहाँ होना चाहिए, हमारी हिफाजत करने। वो वहां क्या कर रहा है? मूर्ख, हमारे सरदारों को यह पता चलेगा कि पातशाह अपनी रखवाली खुद नहीं कर सकता तो तख्त को तोड़ मरोड़ कर वो खुद पातशाह बन जाएंगे। एक बार ये गलती की है, आइंदा से ऐसी गलती के बारे में सोचना भी मत, नहीं तो नींद से उठाऊंगी नहीं, वहीं चीर के रख दूंगी। सिद्धी जोहर मोठ्या हिमतीनं पन्हाळ्यावर हमले करतोय, आपल्या फौजेस उसंत मिळू देत नाही। रात्रंदिन आपले मावळे झुंजतायत। हो ना, राजेंना आणि फौजेला किमान घडीभर विसावा मिळावा म्हणून तरी बाहेरून कुमक पाठवा ना आऊसाहेब। पाठवावीच लागेल, कारण आऊसाहेब आपण विजापूरच्या तिरक्याचारीला जे उत्तर दिलंय ते योग्यच आहे, पण आऊसाहेब इथे बाहेरून हल्ला करावा गरज नाही, एवढं पुरेसं आहे। हो, पण नुसती हूल दिली तर? आऊसाहेबांनी आदेश दिला तर कान्होजीराव, तानाजीराव आणि त्यांची हत्यारबंद फौज घोड्यावर स्वार होऊन निघालीच। हरकत नाही सोनोपंत, कान्होजीराव, तानाजीराव यांना तयारीत राहण्यास सांगा, परंतु आमचा आदेश मिळेपर्यंत चाल करायची नाही। सिद्धि जौहर को फौरन इत्तला कर दो कि वो पन्हाला किला ना छोड़े, सीवा पर हमले जारी रखे। जी बड़ी बेगम साहिबा। और लिखो उसे, सीवा पर कड़ी से कड़ी नजर रखना, बहुत चालाक है वो, रात के अंधेरों में किले से भाग सकता है। लेकिन बेगम साहिबा, बीजापुर की हिफाजत कौन करेगा? क्यों? क्या सिद्धि एक ही सरदार है लड़ने के लिए दरबार में? बाकी सरदार क्या कर रहे हैं? लिखो ने अपनी अपनी फौज लेकर बीजापुर आ जाए, यही सुनहरा मौका है अपनी वफादारी साबित करने का। नेताजी की फौज जोश में है, तो क्या वो फौज का सामना कर पाएंगे? क्यों नहीं कर पाएंगे? क्या उनमें हिम्मत नहीं है, ताकत नहीं है या जोश नहीं है? गुस्ताखी माफ पर अय्याशी करते वक्त तो मजा आता है, तो जंग के मैदान में क्या आसमान देखेंगे? कैसी बातें कर रहे हो तुम? तुम हो, हम हैं। आप जंग के मैदान में उतरेंगी? हाँ उतरेंगे, और सीवा को परास्त भी करेंगे। लेकिन क्या? सल्तनत चलाने के लिए जो भी जरूरी है वो सब हम करेंगे। हम हारने वाली औरत नहीं है, समझे? कह दो सब पुराने सीपा सलारों को, कहो सल्तनत को आज तुम्हारी जरूरत है, अपनी अपनी फौजें लेकर फौरन बीजापुर में दाखिल हो जाए। एक औरत शमशीर लेकर दुश्मन से लड़ेगी, अपने मर्द होने पर जरा भी नाज है तो इस लड़ाई में चूड़ियां नहीं शमशीरें खनकेंगी। मुजरा राजे, गडाखाली लगबग सुरू झाली। म्हणजे सिद्धीच्या छावणीमध्ये आवराआवरी सुरू झाली। टेकावर उभारलेलं आदिलशाही निशाण सिद्धीने खाली घेतलंय। निशाण खाली घेतलं? जी, तोफांची तोंड वळवलेत, तोफा गाड्यावर चढवल्यात आणि गाड्यांना बैल जोडलेत। सिद्धी गड सोडून निघाला की काय? चिन्ह तरी तशीच दिसतायत। पन्हाळ्याच्या घेऱ्याबाहेर उभारलेले तंबू आणि राहुट्या हशम सोडताना दिसतंय। तंबूचं कापडे गुंडाळताना दिसतंय। गंगाधर पंत, आज सिद्धीला कापड गुंडाळायला लावायचा पराक्रम केला तो आपल्या सरसेनापतींनी, नेतोजीरावांनी। वा नेतोजीराव वा, म्हणजे आपल्या नेतोजीरावांनी चांगलीच धडक दिली आहे विजापूरला। त्याचाच तर नतीजा आहे।
विजापूर पुरतं गांगरून गेलं असणार. आदिलशाह आणि बडी बेगम यांची पाचावर धारण बसली असणार. जी राजे, अहो म्हणूनच तर त्या सिद्धीला गाशा गुंडाळून माघारी बोलवलंय. यात आऊसाहेबांची दूरदृष्टी. आपला मिरजेचा डाव फसला, परंतु आऊसाहेबांच्या विजापूर हल्ल्याच्या युक्तीनं बरोबर डाव साधला. नेताजीरावांनी कमाल केली. त्यांनी विजापूरचं कंबरड मोडलं असणार आणि म्हणूनच विजापूर सावरण्यासाठी सिद्धी माघारी निघाला. होय राजे. राजे, पण आता पुढे काय? पुढं काय? गडाचा चोख बंदोबस्त करायचा. सिद्धी निघून गेला. त्याची चोरटी फौज कुठं रानात दबा धरून बसली नाही ना याची खात्री करायची आणि आपणही गड उतार व्हायचं. हे उत्तम. किल्लेदार त्र्यंबक भास्करांना निरोप द्या. गडावर 7,000ची शिबंदी आहे. जेवढी आवश्यक तेवढी शिबंदी गडावर ठेवून बाकी फौजेसह आज रात्रीच्या अंधारातच टप्प्याटप्प्यानं गड सोडायचा. म्हणजे आम्ही गडावर आहोत की नाही हे कळणारही नाही, खास करून सिद्धीच्या हेरांना. आऊसाहेब, काय खबर आहे? आऊसाहेब, विजापूरहून खबर आली आहे. नेताजीरावांनी आणि आपल्या मावळ्यांनी विजापूरच्या वेशीवर तांडव मांडलाय. आदिलशाही फौजीच्या तोंडचं पाणी पळालंय. जीव वाचवावा की राजधानी अशी अवस्था झाली आहे त्यांची. याचा अर्थ विजापुरी फौज पाठवण्याचा आपला पवित्रा कामी आला तर? समजलं सोयराबाई? नेतोजीराव हाहाकार उडवतील आणि आमचा मनसुबा तडीस नेतील याची खात्री होती आम्हास. आता ती बडी बेगम आणखी चवताळणार. आऊसाहेब, आता सिद्धीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवायला हवं. त्याला बडी बेगम काय आदेश देते याचा माग काढायला पाहिजे. तू कामावर लाग. सावध रहा, खबर देत रहा. जी आऊसाहेब. आई भवानी, तुझ्या नावानं हा संगर मांडलाय ग. तुझा संबळ कडा कडा वाजू दे, देवटी नाचू दे, लेकरास बळ दे आई. सिद्धीला मात करून राजे राजगडी सुखरूप परतू देत. अजून एखाद्या प्रहराचा अवधी की सिद्धी गेला समजा चंबू गबाळावरून. अहो ती काय आवरावरी चालू आहे ना. अगो बाई, खेळ चाललाय जणू. हो मातोश्री, तुम्ही या ना खेळायला. अगं बाई, आम्ही? हो, पण आम्हाला जमेल का खेळायला? हो, आम्ही तुम्हाला सोपं काम देऊ. आमचं झाडून झालंय. तुम्ही दारात रांगोळी काढा आणि तोरण बांधा दाराला. तोरणही बांधायचंय? हो, तुम्हीच म्हटलात ना आबासाहेब येणार आहेत म्हणून. हो. मग त्यांच्या स्वागताची तयारी नको करायला? हो, तर करायलाच हवी. आबासाहेब किती खुश होतील आमची ही भातुकली पाहून, आम्ही केलेली ही मांडणी पाहून आणि आम्ही उभं केलेलं हे घर पाहून. किती आनंद होईल त्यांना. हो, खरंच आबासाहेबांना खूप आनंद होईल. आणि आबासाहेब म्हणतील सुद्धा, राणूबाई तुम्ही किती हुशार आहात. नुसतं एवढंच म्हणून थांबणार नाहीत ते. ते म्हणतील राणूबाईंनी स्वराज्यातील घर उभं केलं. खरंच हो, असंच म्हणतील ते. राणूबाई, तुमचे आबासाहेब आले की त्यांना भूक लागेल. मग त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा लागेल. तो शिकलात का? नाही हो.
मग ती दुबळी बाजू आपल्याला नीट करायला पाहिजे, हो की नाही? स्वयंपाक शिकून घ्या. आबासाहेबांना काय आवडतं काय नाही आवडत ते जाणून घ्या. जी मातोश्री. चला मग तयारी करा. हो, ते आम्ही करूच. पण आधी तुम्ही आम्हाला सांगा आबासाहेबांना काय काय आवडतं ते. आम्ही? हो, तुम्ही. तुमच्यापेक्षा जास्त कोणाला ठाऊक आबासाहेबांची आवड निवड? सांगा सांगा. न लाजता सांगा. आम्हाला शाबासकी मिळवायची आहे. जाओ, कहीं नहीं जा रहे, हम यहीं रह रहे हैं. अभी अभी बीजापुर से बड़ी बेगम साहिबा का फरमान है, किले पर हमला जारी रखो. राजे, राजे मुजरा. या गंगाधर पंत, आम्ही गड उतार होतो आहोत. सिद्धी जोहरला मार देऊन संध्याकाळपर्यंत माघारी परतो. राजे, आपला अंदाज चुकलाय. अंदाज चुकला? कशाबद्दलचा? सिद्धी माघारी परतलाय. काय? माघारी परतला? हो, त्याची माणसं तंबू आणि राहुट्या परत उभारू लागलेत. पुढे गेलेल्या तोफा माघारी परतल्यात. आणि सिद्धी सर्वत्र नाचतोय. जंग अभी खत्म नहीं हुई, फतेह ले ली इंशाल्लाह, असं मोठ्याने ओरडतोय. याचा अर्थ एकच, नेतोजी रावांचं विजापूरच्या हद्दीवर काहीतरी कमी जास्त झालं असणार. पराभव? पराभव झाला असेल. गिरफ्तारी? नाही बाजी, निश्चित नाही सांगता येणार. परंतु काहीतरी अघटित घडलंय जरूर, ज्यामुळे आदिलशाहीला राहत मिळाली आणि सिद्धी माघारी आला. काय काय घडलं असू शकतं?